काशीखंड अध्याय 77. श्री गणेशाय नमः. अगस्ती वदेजी षडानना शिवकथा निधानाची अंजना की द्वादश भुजा अष्टदश लोचना तुझी होसी स्वामी. नाना पुराणे पृथ्वी मंडळी विस्तारिले म तू जीवन त्यांचे मुळी. जनोपकारा फळली अवकाळी शिवनामामृते जी मज तुमचा दीर्घ उपकारू शांत करिता माझा वियोग अंगारू. संसार सागरी बुडता तारू प्राप्त केले तुम्ही ऐसा तू शिव भवानींचा नंदनू. तू चतुर्वाचा वेदांचा मूळ दाणू मज प्राप्त केला पूर्ण प्रसाद भाणू. तुझी ये इच्छे तुवा मी एक अनाथजी कृपानिधी मज क्षमा कीजे मंदबुद्धी. काशीखंड निरूपिले हे सिद्धी साध्य झाला मज. आता प्रश्न असे जी सर्वोत्तमा मी प्रश्निता भयभीत तुम्हा. जरी मज प्राप्त असेल तुमची क्षमा मनोभावे समर्थाचे भाग्य अपारिक त्याची विवंचना केवी रंक. जरी तो संतोषोनी तुळी मस्तक तरी भक्ती घडे. जरी माझा भाव असेल तैसा जन्मांतरी पूजिले असेल विश्वेशा तरी तू सर्वथा देवाधीशा क्षमा करी मज. तरी काशीमध्ये लिंग ईश्वरू जो त्रैलोक्याचे मूळ बीजे तरू ते भवानी प्रति कर्पूर गौरू कैसा अनुवादला होता. आता सावधान श्रोतोत्तमा अनुपम ईश्वराचा महिमा श्रवण पठणे तत्काळ दोषतमा वेगळे होईजे. स्वामी मनेगा कुंभोद्भवा कवन प्रमाण करी त्या महादेव देवा. हेची प्रश्नित होती आयोनी संभवा कर्पूर गौरासी. तेची कथा जे पूर्वापारी उमेसी अनुवादले होते त्रिपुरारी. मी ते निरूपितो गा तपेश्वरी महर्षी अगस्ती. ईश्वराचे पश्चिम भागी जे स्वरूप असे मोक्ष लक्ष्मी विलास मंडप. त्या मंडपी ठाकला गणाधीप महादेव. शिव आचारिले देव ऋषी यक्ष राक्षस सह परिवारेसी. शेषनाग नरमानवांसी परिवारिले शिवे. वैकुंठासी सिंधू नंदिनी ते हरिरूपी कैसी शोभली कामिनी. की ते जैसी मीरवे जंबू नंदिनी कोमलांगी. ऐसी ती कमळजा नारायण हृदयी विश्वंभराचे स्मरण. ऐसा तो हरी सेवा सावधान शिवाच्या भक्तीसी उभा असे. आणि सावित्री विधीची शक्ती ते लोहित वर्ण दिसे दीप्ती. जैसी वसिष्ठा जवळी अरुंधती मिरवतसे गुणतत्वे. ऐसा तो सावित्री सहित विधी सृष्टी कर्म कल्पितसे आदी. शिव गायत्री जपे पाणीबद्धी उभा शिव दक्षिणांगी. आणि त्रय शक्ती हुताशण जो गार्हपत्य शिवाचा भाललोचन. तो शिवाची भक्ती साधुण उभा अग्निदिशी. आणि दश प्रियांसी धर्मराज भक्ती तो शिविली वृषभध्वज. तो सर्वज्ञ सवितात्मज उभा दक्षिण भागी. जो पूर्वजन्मी पिंगाक्षराजा त्यासी दोन सुंदरी दक्षात्मजा. सवे यक्ष राक्षसांचिया फौजा निरती दिशी. त्रय सुंदरीसी कर्दमसूत तो वरुण नामा महाशिव भक्त. शिवाचे पश्चिम दिशी महाद्भुत उभा शिवसेवेसी. त्रय सुंदरीचा प्रतिमा वर जो कश्यप दितींचा कुमर. जो दशायुध भक्तीसी समीर उभा वायव्य भागी. 27 सुंदरीचा अधिपती तो अत्रिसूत पद्मिनीचा पती. शीतकर्णा मे दिव्य दीप्ती उभा उत्तर भागी. वामांगी प्रिया असे दाक्षायणी जे एका दक्ष रुद्र उभे ईशानी. संतुष्ट करा वया शूलपाणी तेही भक्त्यर्थ पै. शिवाचे सर्व गण असती सा उभे त्यामध्ये श्रेष्ठ जो पराक्रमे. तो शिखी ऋषीचा बाळ उत्तम नंदिकेश्वर नामा. ऐसे आपुल्या प्रिया भ्रतेसी प्रमथ उभे शंकरापासी. मग शिव म्हणे सर्व देवांसी परिसाजी उत्तर माझे. माझी या पादुका सप्त पाताळी तेथे मी ध्यानस्थ होतो कोणे काळी. मग म्या लिंग स्थापिले त्या विपुल स्थळी त्या नाम हाटकेश्वर. त्या लिंगापासावा अंकुर उद्भवला महासाक्षात्कार. तो सप्त पाताळांचा छिद्रकर भेदिता झाला. ते लिंग पृथ्वीचे मूळ जीवन आपणची स्थावर झाला पंचानन.
त्याचे कंठी असे शेषभूषण, तेने धरिली पृथ्वी. तेची लिंग उद्भवले स्वयंभ, की ते मस्तकी धरावया नभ. 21 स्वर्गांचा पूर्ण स्तंभ विश्वनाथ हा. शिव म्हणे गा हरिविरींची, ही काशी रचिली म्याने नोकैची. मग म्या विश्वनाथ लिंगाची कवण, जाणे हेतु स्थिती. ते लिंग म्या होते पूजिले, आपुल्या स्वहस्तेची स्थापिले. माझे इच्छे स्तव प्रकटले मृत्यू मंडपी. तरी या लिंगाचा पूर्ण महिमा, मजही अगम्य रे पुरुषोत्तमा. हे पंचक्रोशी माझी निजधामा, तुझी जन्मभूमी हरी. अव्हेरीना आमुचे गृह भुवन, मनी कल्पिजे काशी भुवन. तरी सत्यची घडे कपिला दान, सत्पात्री द्वय दशक. काशी गमन कल्पोणी चित्ती, सप्तपदे क्रमी जो वसुमती. तरी 101 जन्मांची दहती, महाकिल्बिषे. जयासी घडे काशीचे दर्शन, आणि स्वर्ग सरितेचे आचमन. त्यासी घडले अमृतपान, शिवसभे कैलासी. जयासी घडे काशीचा पूर्णवास, तो साक्षात गा उमा महेश. वैकुंठवासी जो ऋषिकेश, नमस्कार करीतया. वाराणसी मध्ये पंचत्व घडे, ते आमुचे ब्रह्मद्वार उघडे. तेने यमपंथी घातले गडे, मात्र पितृद्वय पक्षी. शंकर वदे सर्व ब्रह्मी, तुम्ही संशयो अव्हेरा सर्वही. अनुचित जरी नामाल काही, तरी घडेल महादोष. अखंड बिल्वपत्री विश्वनाथ, पूजी रंक अथवा समर्थ. त्यासी निर्वाण पदाचा पंथ, तत्काळ मुक्त. हिरण्य पुष्पे शुद्ध कमळे, विश्वनाथी समर्पिता गंगा जळे. तत्काळ प्राप्त होती फळे, जी म्हणेच्छा. शिव म्हणे ब्रह्मया पुरुषोत्तमा, तरी या लिंगाचा जो पूर्ण महिमा. तो पृथक पृथक मेघश्यामा, न सांगवे मज. हे लिंग दुर्लभ गिरवाणा, हे लिंग दुस्तर तारण त्रिभुवना. दुर्लभ यज्ञ राक्षस गंधर्वगणा, महाशास्त्र हे. जया नैवेद्याची सीते विभागे, तितुकीची होती कल्पयुगे. कैलासी ही शिवलिंगे, पूजिली तेने पै. या लिंगाचा सर्व शास्त्र अधिकारू, हे लिंग भुक्ती मुक्तींचा पूर्ण गुरु. याचिया नामे महादोषा कुरु, पराभवती पै. न्यायिक द्रव्याची महामिष्टान्ने, विश्वनाथी समर्पी जो शुद्ध म्हणे. महाविष्णूसी निवेदिले पंचानने, पर्येसी ते सामर्थ्य. या लिंगाजवळी करी महारुद्र, त्याचिया सामर्थ्यान तुळे समुद्र. शतपद्मे अनुष्ठाने केली तो चंद्र, न्यून दिसे शतगुणे. या लिंगाजवळी करी जो अश्वमेघ, दिव्यांबरी वेष्टी शिवप्रसाद. तरी त्या सामर्थ्याचा गर्भभेद, परिसा सर्वही. मग कल्पी तसे महाचोज, या पंचक्रोशीचे भूमिरज. तितुकी युगे कैलासी पूर्वज, भोगिती सुखी. या विश्वंभराचा प्रासाद मौढी दिव्यांबरे झाडीजे रजधुळी. तो छत्रपती महिमंडळी त्रिजन्म पर्यंत पै. ती शिवाची कळसागरे मनोहर, रज प्रक्षाळी जे गंगानीर. गोदंड अथवा मौळी भार स्पर्श नये, तरी त्या समर्थांची नीती पुण्यलक्षिता हरिविधी चळती. जरी लक्षवे तो पशुपती, तरीची गम्यतयांसी. एरवी महाकल्पाचे संख्यापर्यंत, ते सामर्थ्य नेने लक्ष्मीकांत. जो विश्वनाथ विश्वंभरित, तोची जाणे पै. नाना रंग मेळवुनी बहुयुक्ती, पौळी प्रासादी जो चित्रितो भिंतो. जो शतयुगे वज्रहस्ती, होय सूर नरीचा. पुनरपी मागुता काशी निवासी, त्यासी प्राप्त होय वाराणसी. मृत्युअंती कैलास निवासी, मुक्ती उत्पत्ती विरहित. मृगांक मौढी वदेगा विधी हरी, ही पंचभूते उत्पत्ती करी. ती वर्तत असती ब्रह्मांड भरी, ती या लिंगाचे शक्ती. लिंगे असती त्रैलोक्य भरी, स्वर्ग मृत्यू पाताळ विवरी. परी जे सामर्थ्य विश्वेश्वरी, ते नाही कौन्याही लिंगा. अनेक वदता हे त्रिपुरारी, हे त्रैलोक्य लिंगाधारी. हे लिंग भरले त्रैलोक्य भरी, ते सांगू तुझ. ब्रह्मांडन माये त्रैलोक्यासी, येथे ईश्वर पंच महाभूतेसी. तो स्वहस्ते करी पंचक्रोशी,
मूळ जीवन तयाचे. तरीही पंचही दृश्य सगुणे एक एकाहुनी होती विस्तीर्णे. पृथ्वी भूत 89 कोटी योजने निर्मिली असे. पंच अर्बुद 60 कोटी जाणा इतुके निर्मिले असे जीवना. ज्यावरी पृथ्वी तारू सगुणा ते पृथ्वी रहित. परीघ करावया क्षितिमंडळ वरुण वृष्टी करीते जाळ. मग प्रवाहती सकळ तेने भरिते समुद्र. अद्भुत वरुणाची बळ शक्ती केवी पा सप्तसागर तुळती. परीघ करावया अवघी क्षिती अल्प जळ समुद्राचे. 56 अर्बुद संख्या सहज हे भूत निर्मिले असे तेज. हे भक्षित प्रळयींचे अंबू सहज मग समुद्रा तो किती. 60 अर्बुदे निर्बुदे पंचे इतुके प्रमाण असे वायूचे. हा महातेज भक्षी प्रळयींचे महाद्भुत पवन. 53 निर्बुदे संख्या आकाशाची ऐसी दीर्घ स्थूळे पंचभूतांची. शिव म्हणे गा हरिविरींची ऐसे हे ब्रह्मांड. व्योम गर्मी 21 स्वर्ग मंडळे पृथ्वी गर्भी सप्त पाताळे. तरी हे स्वहस्ते महाशक्ती बळे तया विश्वरूपाची आपे. ऐसा हा ब्रह्मांड द्रुम समूळ पंचक्रोशी तया वृक्षाचे फळ. त्यामध्ये पूर्व बीज ते केवळ विश्वेश्वर बोलिजे. त्या बीजामध्ये पूर्णांकुर तोची क्षर अक्षर विश्वंभर. अरे हे ब्रह्मांड तोची शंकर परिसे विधी हरी. त्या विश्वेश्वराचे जे स्थूळ ते हे ब्रह्मांड बोलिजे सकळ. सोम सूर्य तारा ग्रह मंडळ कंठी असे तयाचे. कटीसूत्रापासाव सप्त पाताळे तिया लिंगाची बोलिजे पादतळे. मुकुट 21 स्वर्ग मंडळे सप्त समुद्र मुकुक्षी. पानिपादादिक जे अष्टनळ तेची अष्टकुलाचळ. त्यांसी नाडी वेष्टी लिया सकळ त्या गंगादी सरिता. रोमाग्र 18 भार वनस्पती क्षितिगर्भी कूर्म त्याची अस्थी. ब्रह्मा विष्णू रुद्र त्रिमूर्ती या लिंगाचे चक्षु. दक्षिण चक्षु तो चतुरानन हरी बोलिजे वामलोचन. मग तृतीय नेत्र तो तमोगुण रुद्र बोलिजे आणि चतुर्दिशा 4 कोण. हे या लिंगाचे जाणावे श्रवण. पश्चिम पृष्ठी वर्तते वदन या लिंगाचे पै. तरी एवढे स्थूळ गा पुरुषोत्तमा आता हे लिंग शिवाचा आत्मा. हे मी पूजित होतो याचा महिमा अगम्य मज. या लिंगाचे घडे पूजन तरी सर्व ही लिंगे पूजिली जे तेने. पूर्वजांसी घडे अमृतपान शिव सभेसी कैलासी. जया जन्मांतरी घडे वाराणसी सर्व ही तीर्थे झाली तयासी. जेने नमस्कारिले विश्वनाथासी तेने वंदिली सर्व ही लिंगे. पाताळ पुटींची लिंगे तीर्थे जी साक्षाधिके महासमर्थे. त्यांची कोटी दर्शने व्यर्थे विश्वनाथाच्या एका दर्शने. जी जी लिंगे मृत्यू मंडळी महासाक्षात्कार या भूतळी. सूर्ययाग कीजे त्या जवळी शतसहस्र पृथक. तरी कुल्लिथ धान्याचा नैवेद्य तो शिवासी अर्पिजे सप्रेमानंद. मुखी उच्चारी जो शिव शिव शब्द त्रय वेळा पै. हे सामर्थ्य अधिक लक्ष गुणे यासी न तुळती पृथ्वी दाने. आकाशपर्यंत वेदी हिरण्ये ती न्यूनची बोलिजे. जो विश्वनाथाचा नित्य उपासनी त्यासी नमस्कार करीतो वज्रपाणी. दिक्पती आणि ब्रह्माचक्रपाणी तोही आदी करुणी. शंकर वदे विधी हरेंसी मी सहसा नसे कैलासी. परिप्रकट वाराणसी सर्व काळ असे. अनंत रूपे माझी अन्यत्र स्थळी मी भरलो असे ब्रह्मांड मंडळी. परी मी अदृश्य काशी स्थळी सर्वथा नसे पै. जैसे पृथ्वी वेगळे बीज असता आणि अंबू माझी मिश्रित न होता. तो वरी अंकुर वृद्धीची वार्ता न देखिजे चक्षी. की जैसे आत्म्याविन अचेत प्रेत की महादाने पात्रा विरहित. तैसा अन्यत्र स्थळी मी किंचित असे नसे. तरी हे माझे आनंदवन त्रैलोक्य प्रसिद्ध काशी भुवन. हे मूळ त्रयी अविनाश म्हणून प्रकट असे तेथे मी. ऐसे हे लिंग महत्वाचे
मज स्मरण नाही पूजितो कैंचे. 80 सहस्र वरुषे या लिंगाचे झाले नाही दर्शन. म्या केले अपार युगेवरी ते पुण्यफळ आले पूर्वापारी. तरीची हे गा लिंग विधी हरी देखिले आम्ही. हे लिंग चतुर्वेदांचा मूळ कंद. 88 सहस्र मुनींचा आनंद. सनकादिकांचा ब्रह्मकंद हा आनंद विश्वाचा. आणिक वदत आहे विश्वनाथ म्हणे हरी हे लिंग अति समर्थ. याजवळी दिग्पती भक्त्यर्थ त्रिकाल असती. कश्यपसूत जो सहस्र नयन अमरावतीचा अधीश शचीरमण. तो भक्त्यर्थ जवळी भृत्यपण जाणावी तसे. कल्पवृक्षाची कमळे सुंदर सुगंध सुपर्ण अंबुज अष्टदळाकार. त्या गर्मी उद्भवले दिव्यांबर सोमसूर्य दीप्ती जैसी. ऐसी जी दिव्यांबरे शुद्ध कल्पवृक्षाची उद्भवले अगाध. ते अमूल्य चर्चित सुगंध घेतले सहस्र पाणी. आणिक विश्वेश्वराची जी आभरणे कोटी सूर्याची या तेजे पूर्ण. ती चक्रे जवळी घेऊन उभा लिंगा जवळी. सुगंध द्रव्ये शुद्ध अवदानादिके सहस्र ज्योती या गादिके. ऐसे तेजाधिके पावके नित्य अर्चिये या लिंगी. सूर्याचा कुमार जो यम तो या लिंगी नित्य उभा धर्म. सर्व ही शिवाज्ञे वर्ते नेम सत्यार्थ शब्दे. भस्मधारी आयने सुंदरे गजचर्म दिव्य व्याघ्रांबरे. ती घेऊनी जवळी असती निशाचरे या लिंगा जवळी नैरत्यपे. दिव्य गोदंडाचे राजमाण जैसे दिव्य द्रुमलता प्रमाण. ते या लिंगासी वारीत वरुण पृष्ठीसी उभा. भेरी मृदंगाचे ध्वाने अपार शंख तुर्ये दिव्यनाद स्वर. ते या लिंगा जाणवीत समीर अतिमान्य पै. आणिक सहस्र योजने विस्तीर्ण दिव्य छत्र पताका शुभ्रवर्ण. दिव्यमणी जडिले संपूर्ण नक्षत्रादिके. ऐसे जे छत्र अब्रंथ शशी उंच एक ताळ मिरवे आकाशी. वर्तुळाकार तयासी सोम सूर्य मंडळे. षोडशाधिक जे पूजा युक्ती सिद्धी साधने नवविधी युक्ती भक्ती. ते या लिंगा पे जाणविताती नीती निशाण रुद्रजे. ऐसे दिक्पती तेथे भृत्युपणे या लिंगा जवळी सेवा साधारणे. कुबेर नवनिधी पूर्णपणे रक्षित भांडार. 56 विनायक तेथे त्रिकाळी नृत्य करीती या लिंगा जवळी. नंदी भृंगी चंद्र सूर्य बद्धांजळी उभे असती सन्मुख. 88 सहस्र महामुनी ते प्रवर्तले असती हवनी. पृथ्वी परिघ व्हावी म्हणोनी पुण्यवृद्धी करोनी. या लिंगाच्या दक्षिण भागी विरींची उत्तम स्मरतसे सृष्टी कार्याचा आगम. या लिंगाच्या वामभागी पुरुषोत्तम भक्त्यर्थ उभा. या लिंगाचे चतुर्वेद सगुणे कथिताती शास्त्रे पुराणे. नीती मार्ग भावया कारणे त्रैलोक्य वृद्धी. जो या लिंगाचा वाचा उद्धार तो चतुर्वेदांचा बीजांकुर. हेची बीज उत्तम ओंकार जे मूळ वेदाचे. ज्या चतुर्दश विद्या सालंकृती पुढे ओळंगे ते सरस्वती. आणिक परिसेगा लक्ष्मीपती प्रत्युत्तर माझे. नमस्कार करावया विश्वेश्वर पंचशत आले मस्त्यावतार. अष्टोत्तर शते असती निर्धार कूर्म रूपे तुझी हरी. आणिक परियेसी गा साक्षेपे त्रिशते असती वराह रूपे. आणिक उग्र नरसिंह प्रतापे सप्तशते आले तेथे. पंचशत आले वामन या लिंगासी करावया अभिवंदन. परशुराम षटशते पूर्ण सप्तशते राम. तितुकेची कृष्ण जन्मले 21 शते बौद्ध झाले. विश्वनाथ हरी विरिंचीसी बोले ते मज नमस्कारिती. आणि कलंकी अवतार श्रीपती तेही आले अपरिमिती. विश्वनाथ वदे हरिविरींची प्रती म्हणे मज न सांगवे. तितुकेही आले काशी मार्गे त्याही आपुलाली स्थापिली लिंगे. यक्ष राक्षस नर मानव नागे स्थापिली सर्वत्री. सप्तपाताळ फुटींचे फणीवर मृत्युमंडळीचे मानवी महेंद्र. स्वर्गींचे देवगण सुरेंद्र. तितुके आले या काशी स्थळी.
जी तुके आले वाराणसी, अद्यापि अगस्ती गा ऋषिकेशी. आता मी असेन त्या लिंगापाशी, असंख्य प्रळयी महागंगा त्रिभुवनीचिया. नर्मदा कावेरी कालिंदिया, भोगावती मंदाकिनिया, भागीरथी पुण्यजीवना. कीर्णा धूत पापा सुभद्रिका, सरस्वती वरुणा चुचक्षुका. नलिनी पावनी या त्रैलोक्या, महा उद्धारणापय. ऐशा गंगा त्रैलोक्य उद्धरणी, समस्त वसती काशी भुवनी. सप्त समुद्र आनंद काननी, अद्यापि वसती हो. ऐसी सर्वही लिंगे सर्वही तीर्थे, जी त्रिलोकी महासमर्थे. तितुकी ही सेवा साधनार्थे, विश्वनाथ लिंगाचिया. मग सर्व देव दिक्पती, यक्ष राक्षस सूरपती, ब्रह्मा विष्णू सर्वही देखती विश्वनाथ लिंग. मग शिव म्हणे गा लक्ष्मीपती, आता या अध्यायाची सांगो फलश्रुती. स्वामी म्हणे गा ऋषी अगस्ती, पर्येसी आता. हा अध्याय जया श्रवण पठण, तया विश्वनाथाचे झाले दर्शन. पूर्वजांसी झाले अमृतपान, शिव सभेसी कैलासी. तेने दिले सहस्र तुरंग, शत एक केले सोमयाग. तेने स्थापिले जी महलिंग, काशी मध्ये प्रसिद्ध. शत एक द्विजव्रत बंधने, सहस्र एक दिधली गोदाणे. एक भार वेंचिली सुवर्णे, कुरुक्षेत्री रवी ग्रहणी. गोदेच्या मुळी त्र्यंबकेश्वरी, तिथींच्या प्रदक्षिणा अष्टोत्तरी. तेने केल्या निर्धारी यथाविधी जाणपा. सेतुबंध रामेश्वर सिंधुतिरी, तो पूजिला भागीरथी तिरी. दर्शन मल्लिकार्जुन शिखरी, झाले शतवेळा. पृथ्वी प्रदक्षिणेचे सामर्थ्य, तेने गृहींची पूजिला विश्वनाथ. तेने श्रवण केले सर्व ग्रंथ, अष्टादश पुराणे. गोदातिरी सहस्र ब्राह्मण भोजने, यागी हविली मुक्ते की सुवर्णे. अथवा अष्टादश पुराणे परिशीली तेने. स्वामी म्हणे गा ऋषी अगस्ती, अपार या ग्रंथाची फलश्रुती. नाना योनी मार्ग निवारती, श्रवण पठने. या अध्यायाचे सामर्थ्य अपार, तुळिता थोडे सप्त सिंधू नीर. राजद्वारा नियमद्वार, भयापासून मुक्त करी. या अध्यायाचे एवढे महिमान, अल्पवृष्टी करी वरुण. अमोघजी या शास्त्राचे श्रवण, कल्पांतीही न सरे. ब्रह्महत्येची महालांछने, गोत्रवध गोहनने. इत्यादी महापातक लांछने, पराभविती तत्काळ. स्वामी म्हणे आता पर्येसी एक, जे कायिक वाचिक मानसिक. दोष असती घडले सांसर्गिक, ते निमिष मात्रे दूर होती. सर्व शास्त्र पुराणांचा आधीश, आणि भुक्तिमुक्तींचा प्रकाश. अध्याय श्रवण पठणे महेश, जवळी उभा असे. हा अध्याय करिता श्रवण पठण, तत्काळ विनाशे महाविघ्न. पदोपदी घडे गंगा स्नान, एवढे सामर्थ्य पै. वेदशास्त्री नाही ज्यासी प्रायश्चित, यात्रा तीर्थ स्नाने नव्हे निष्कृत. ह्या अध्यायाचे श्रवण घडल्या एकचित्त, ते भंजती सर्व दोष. अरे हे सर्व शास्त्र महादुर्लभ, हे इच्छितसे विधी पद्मनाभ. हे शास्त्र अनादि सिद्ध स्वयंभ, शिवनिर्मित असे. अरे हा संसारा समुद्र थोरू, नर मानव न शकती उतरू. म्हणून हे सर्व शास्त्र तारू, निर्मिले शिवे. विश्वनाथ नाम उच्चारिता, महादोष पराभवती न करिता चिंता. वाराणसी गमन उच्चारिता, तत्काळ मोक्षपद. तरी या अध्यायाचे श्रवण, या दोष वृक्षीसी वेधे चंदन. की कर्मधातूचा परिसे सुवर्ण, होऊनी ठाके. जैसी निशी विध्वंसी रवी करी, की वज्र घाते चूर्ण होती गिरी. तैसा कर्म मातंगासी केसरी, हा अध्याय श्रवण मात्रे. स्वामी म्हणे ऋषी अगस्ती, मज न सांगवे या अध्यायाची फलश्रुती. मग त्या विश्वनाथी पशुपती, लय पावले शिव. हे कथा शिवासी प्रश्नी भवानी, तेची स्वामीसी प्रश्नी अगस्ती मुनी. हे कथा भवार्णवतारिणी, व्यास कथी शिष्यांसी. आता स्वामीसी प्रश्नीला अगस्ती, हे कथा कैसी दृढ धरा चित्ती. शिवदास गोमा प्रार्थी श्रोते प्रती, ते संकलित परिसा आता. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे, विश्वेश्वर लिंग महात्म्य वर्णन नाम सप्ततितमाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.